संमेलन आयोजित होतं, त्यामध्ये जागतिक मराठी अकादमी तर असतेच, पण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनं घेत असताना त्या ठिकाणच्या संस्था अतिशय उत्साहाने आणि आपलेपणाने या सगळ्या संमेलनाच्या आयोजनामध्ये सहभागी होतात। यावेळेस माननीय चंद्रकांत दळवी सरांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन पार पडत आहे। त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान रामदास फुटाणे सरांच्या हस्ते, त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष या नात्याने रामदास फुटाणे सरांचा सन्मान करायची विनंती मी विकास देशमुख आपणाला करते। विकास देशमुख सर, रयतचे सचिव या नात्याने आपण पुढे यावं आणि जागतिक मराठी अकादमीच्या निमित्ताने या संमेलनाची संधी रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये साजरा करायची आपल्याला मिळालेली आहे। आपल्या मुलांसमोर ही सर्व मंडळी येत आहेत, मोठमोठे कलावंत साहित्यिक येत आहेत, ते ज्यांच्या माध्यमातून येत आहेत ते जागतिक मराठी अकादमी आणि माननीय रामदास फुटाणे यांच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचतात। याविषयीची एक कृतज्ञता म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपण माननीय रामदास फुटाणे यांचा सन्मान करतो आहोत। रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह या नात्याने, सचिव या नात्याने विकास देशमुख सर हा सन्मान करतील। दोन अतिशय मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत आपल्या व्यासपीठावरती आहेत। मी माननीय चंद्रकांत दळवी सर तुम्हाला विनंती करते, स्वागताध्यक्ष या नात्याने माननीय नामदार उदय सामंत साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती स्वागत करावं, जे आवर्जून आजच्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। मी दळवी साहेबांना विनंती करते आपण हा सन्मान करावा। माननीय नामदार उदय सामंत साहेब, गेली अनेक वर्ष त्यांचं राजकीय काम आपण बघतो आहोत, वेगवेगळ्या खात्यांचा मंत्रीपदाचा अधिकार सांभाळताना त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे। मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सामंत साहेब आहेत। स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत दळवी त्यांचं स्वागत करते। माननीय नामदार आशिष शेलार साहेब आज आपल्यासोबत आहेत। उदय सामंत साहेबांचा सन्मान करून झाल्यानंतर आपण आदरणीय आशिष शेलार साहेबांना सन्मानित करूया। दळवी सर, मी तुम्हालाच विनंती करते आपण स्वागताध्यक्ष आहात या संमेलनाचे, या नात्याने आपण पुढील काही सत्कार करावे, ज्यामध्ये माननीय नामदार आशिष शेलार सर जे आवर्जून या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या मनोगताचा लाभ थोड्याच वेळात होणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था या दोघांच्याही वतीने दळवी साहेब त्यांचं स्वागत करतात। सयाजी शिंदे आज आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत, ज्यांचं स्वागत मी न सांगता तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे केलेलं होतं। अतिशय मोठं नाव अभिनयातलं आणि मराठीतलं सुद्धा, आणि आपल्या अभिनयाच्या भाषेच्या भिंती ओलांडून, सीमा ओलांडून अभिनय भाषेच्या पलीकडे नेणारे सयाजी शिंदे आपल्या व्यासपीठावरती आहेत। मराठी लोकांचं तर त्यांच्यावर प्रेम आहेच, पण दक्षिणेकडेच्या सगळ्या रसिकांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो। उद्या आपल्या एका सत्रामध्ये सहभागी आहेत सर, त्यामुळे उद्या त्यांना ऐकायची संधी सोडू नका। दळवी सर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतात। त्यानंतर मी विनंती करेन गौरव फुटाणे आपल्याला आजचे आपले एक पुरस्कारार्थी हनुमंतराव गायकवाड यांचं आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं। त्यांचा सत्कार नंतर होईल, पुरस्कार नंतर प्रदान करणार आहोत, पण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत म्हणून माननीय श्री हनुमंतराव गायकवाड बीबीजीचे, ज्यांनी 1 लाखाच्या आसपास युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचं एक मोठं नाव बीबीजीच्या रूपाने आणि हनुमंतराव गायकवाडांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे। संमेलन कार्यवाह या नात्याने गौरव फुटाणे त्यांचं स्वागत करतील। शिवकुमार लाड, मी आपल्यालाही पुढे निमंत्रित करते। संमेलन कार्यवाह या नात्याने आपले दुसरे पुरस्कारार्थी राजीव खांडेकर यांचं आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करावं आणि त्यानंतर पुरस्कार सोहळा आपण त्यांना देणार आहोत, त्यामुळे तत्पूर्वीचं हे स्वागत आहे। राजीव खांडेकर गेली अनेक वर्ष पत्रकारितेतलं एक चांगलं नाव राजीव खांडेकरांच्या रूपाने आज आपल्या व्यासपीठावरती आहे। शिवकुमार लाड, आपणाला विनंती करते स्वागत आपण करावं। रामशेठ ठाकूर आहेत व्यासपीठावरती, त्यांचा विशेष सन्मान आज आपण इथे करणार आहोत। मी आदरणीय शरद पवार साहेब आपणाला विनंती करते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आणि जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हा विशेष सन्मान आपल्या हस्ते व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। माननीय रामशेठ ठाकूर यांचा मगाशी आपल्या सत्रामध्ये सहभागी होते, त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतलेला आहेच। एक खडाचा शिक्षक, एक तितकाच राजकारणामध्ये सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व, राजकारण सोडून शिक्षकी पेशामध्ये आणि शिक्षण विषयामध्ये किती उत्तम काम उभारू शकतो याचं अतिशय उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर यांचं आहेच आहे। पण पनवेल आणि एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अतिशय सढळ हाताने आणि अतिशय मोकळ्या मनाने मोठं योगदान देणारे रामशेठ ठाकूर आज व्यासपीठावरती आहेत। आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या दोनही संस्थांच्या वतीने इथे करतो आहोत। जोरदार टाळ्या एकदा रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासाठी आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी सुद्धा।
मी ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आपणाला विनंती करेन आपण पुढे यावं आणि माननीय श्रीनिवास पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, ज्यांचं व्यासपीठावरती असणं हे एकाच वेळेला समाजकारणाचाही अर्थ असतं, राजकारणाचाही अर्थ असतं आणि त्याचबरोबर साहित्य आणि कलाप्रेमी या नात्याने सुद्धा ते अनेकदा व्यासपीठावरती उपस्थित असतात. ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था. मी आपणाला विनंती करते माननीय श्रीनिवास पाटील साहेबांचं खासदार साहेब म्हणून आपण त्यांची कारकीर्द बघितली, सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही आपल्याला सुपरिचित आहेत आणि त्याचबरोबर विविध संमेलनांचे आणि विविध कार्यक्रमांमधलं उत्तम वक्ते याही नात्याने ते आपल्याला सुपरिचित आहेत. श्रीनिवास पाटील साहेबांचं आपण स्वागत करतो आहोत. भगीरथ शिंदे, मी आपल्याला विनंती करते हे स्वागत आपण करावं. मी पुन्हा एकदा दळवी सर तुम्हाला पुढे निमंत्रित करेन आणि जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष या नात्याने यशवंतराव गडाख व्यासपीठावरती आहेत, आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. दळवी साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. गडाख साहेब आवर्जून प्रत्येक संमेलनाला येतात आणि केवळ संमेलनाला येतात असं नाही तर ही सगळी मंडळी आपापल्या भागामध्ये साहित्य रुजवण्यासाठी, संस्कृती रुजवण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी जे प्रयत्न केले त्यांना इथे सन्मानित करतो आहोत. चंद्रकांत दळवी सरांनी हा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. विकास देशमुख साहेब, मी आपल्याला विनंती करते दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या रूपाने एक अतिशय ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि विचारवंताचं एक नाव व्यासपीठावरती आसनस्थ आहे. दत्तप्रसाद दाभोळकर सरांची आज सर आपल्या व्यासपीठावरती आहेत या उद्घाटन सोहळ्यासाठी. मी विकास देशमुख आपणाला विनंती करते माननीय दत्तप्रसाद दाभोळकर सरांचा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर भगीरथ शिंदे सर, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन माननीय आमदार विश्वजित कदम साहेब आज आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करतो आहोत. हे स्वागत करायची विनंती मी ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब आपणाला करते. पतंगराव कदम साहेबांचा समाजकारणाचा, राजकारणाचा, आरोग्य सेवेचा आणि शिक्षणाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे चालवणारा नेतृत्व म्हणून आपण डॉक्टर विश्वजित कदम यांना ओळखतो. मग ते त्यांच्या शिक्षणाविषयीचं कार्य असेल, त्यांच्या गावाकडच्या काही समस्या असतील, अनेक ठिकाणी विश्वजित कदम साहेब हे नेतृत्व म्हणून उभे राहिलेले आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आपल्या व्यासपीठावरती आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन या नात्याने ॲडव्होकेट भगीरथ शिंदे हे माननीय डॉक्टर विश्वजित कदम सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. डॉक्टर अनिल पाटील आज आपल्या व्यासपीठावरती आहेत, ज्यांचं असणं हे आवश्यक आणि आश्वासन असं दोन्ही आहे. जयराम साळगावकर, मी आपणाला विनंती करते आपण माननीय डॉक्टर अनिल पाटील यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. माननीय डॉक्टर अनिल पाटील कर्मवीरांचे नातू म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहेच आहे. रयत शिक्षण संस्थेचे संघटक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मी जयराम साळगावकर आपणाला विनंती करते जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आपण माननीय डॉक्टर अनिल पाटील यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर भगीरथ शिंदे सर आपणाला विनंती करेन. माननीय बाळासाहेब पाटील आज आपल्या व्यासपीठावरती आहेत, आपण त्यांचंही स्वागत करणार आहोत. ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आपणाला विनंती आहे. माननीय बाळासाहेब पाटील आज आवर्जून आपल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. जयराज साळगावकर हे डॉक्टर अनिल पाटील यांचंही स्वागत करतील आणि माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही स्वागत आपण करतो आहोत. मी जयराज साळगावकरांना विनंती करते माननीय बाळासाहेब पाटील आवर्जून आलेले आहेत या उद्घाटन सोहळ्यासाठी. मी जयराज साळगावकरांना पुढे निमंत्रित करते, त्यांनी माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांचं आपल्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये स्वागत करावं. कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के, माननीय नरेंद्र हेट, ही सर्व मंडळी आज आवर्जून या उद्घाटनाच्या सोहळ्याला आहेत आणि मला खात्री आहे पुढच्या 2 दिवसाच्या वेगवेगळ्या सत्रांमधून सुद्धा ही मंडळी बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी इथे नक्की उपस्थित असतील. माननीय डॉक्टर जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. सक्रिय असे सदस्य आहेत, या सर्वांचा आपण इथे सन्मान करतो आहोत. डॉक्टर अशोक पाटील, जयराज साळगावकर या सर्वांचा आपण इथे सन्मान करतो आहोत कार्यकारिणीचे सदस्य या नात्याने.